नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक खास खेळ कव्हर करणार आहोत. आपला खेळ, आपल्या मातीतला खेळ. म्हणजेच आपला खेळ कोणता तर कबड्डीचा खेळ. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सवात आपण आहोत आणि ह्या स्पर्धेचं यंदाचं हे 54वं वर्ष आहे. आता वेळ झालेली आहे ती महिलांच्या सामन्याची. हा सामना रंगणार आहे शिवशक्ती विरुद्ध चंद्रोदय या दोन संघांमध्ये. आणि चंद्रोदय संघाने ह्या सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम त्यांनी कोर्ट किंवा ग्राउंड ह्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. तर आपण थेट जाऊया ते ह्या महिलांच्या सामन्याकडे आणि आपण पाहूया तो थरार, तो ह्या शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सवाचा महिलांचा हा सामना. तर ह्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्थानिक महिला गट चंद्रोदय विरुद्ध शिवशक्ती असा हा सामना. आणि हीच पहिलीच रेड होती, पहिली चढाई होती ती प्रतीक्षा तांडेलची आणि यशस्वीरित्या तिने ती पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपण पाहतोय की हा आहे तो शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव. आणि दोन क्रीडांगण आहेत, ह्यामध्ये 4 विविध गट आहेत. पण हा जो सामना सुरू आहे तो उपांत्यपूर्व सामना आहे आणि हा महिलांचा स्थानिक गट आहे जिथे 2 संघ खेळत आहेत, ते म्हणजे चंद्रोदय आणि शिवशक्ती. आता चढाई आहे ती चंद्रोदय संघाची आणि निकिता ही चढाई करण्यासाठी आलेली आहे. पण एक एम्प्टी रेड. खूप महत्त्वाचं असतं की ह्या कबड्डीच्या खेळामध्ये तुम्ही लक्षपूर्वक प्रतिस्पर्धी जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे पाहत राहावं, आपली रणनीती आखावी आणि बरोबर कबड्डी करत बोनस पॉईंट मिळवण्याचाही प्रयत्न करत राहावा. आणि ही आहे ती रुणाली भुवड जी चढाई करायला सज्ज आहे ती शिवशक्तीसाठी. वेळ घेते, वेळ पाहते, पण एक बोनस पॉईंट तिने मिळवलेला आहे. पंचांचा तो इशारा की बोनस लाईनच्या पुढे जर पाय ठेवला आणि 6 किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडू असतील तर बोनस पॉईंट तुम्हाला दिला जातो. आणि ही आहे निकिता. आता चंद्रोदयसाठी प्रयत्न करते ती बोनस पॉईंट मिळवण्याचा, पण डिफेन्ससुद्धा तगडा आहे इकडे. बिलकुलही संधी देत नाही आहे. बोनस पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण आता विचार करते आणि शेवटच्या क्षणी आपल्या कोर्टात परत एकदा सुरक्षितरित्या परतते. आता रेड करायला येते ती रिया मडकईकर. शिवशक्ती हा एक मोठा आघाडीचा संघ आहे. अपील केलेली आहे आणि हो, 1 गुण मिळवलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचा गुण असा आघाडी मिळवलेली आहे ती शिवशक्तीने. इकडे दाद मागितलेली आहे आणि हो, चंद्रोदय संघाला सुद्धा 2 गुण मिळत आहेत. 2 गुण मिळाले तसा पंचांचा इशारा. त्यामुळे अटीतटीचा हा सामना चांगलाच विलक्षण रंगतोय. पुन्हा एकदा एक टच स्पर्श केल्याचं अपील आहे आणि पुन्हा एकदा चांगलाच सामना होतोय. आक्रमक खेळ पाहायला मिळतोय. पॉईंट्सवर पॉईंट्स मिळवत आहेत ते दोन्ही संघ, चंद्रोदय शिवशक्ती. खूपच चांगला हा सामना आणि सुरुवात इतकी चांगली झालेली आहे ती स्थानिक महिला गट त्यांचा हा सामना. 2 क्रीडांगण आहेत इकडे. 4 गटांमध्ये ही स्पर्धा रंगते आणि इकडे मात्र 1 गुण. पंच म्हणतात की 1 गुण इकडे मिळतोय तो चंद्रोदय संघाला. खूप चांगलं टेक्निक इकडे पाहायला मिळतंय. आणि आता इथे चढाई करायला सज्ज होते ती प्रतीक्षा तांडेल आणि इकडे थरार पाहायला मिळाला. टचचा अपील आहे, दाद मागितलेली आहे ती प्रतीक्षानी. विचार ती करते, सांगते की हो, मी स्पर्श केलेला आहे आणि हो, मान्य केलंय ते पंचांनी आणि 1 गुण मिळालेला आहे. आक्रमक खेळ आपल्याला शिवशक्तीकडनं पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चंद्रोदय सुद्धा चांगली लढत देत आहेत. अटीतटीचा हा सामना विलक्षण रंगतोय. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा दादरच्या ह्या क्रीडांगणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. टेक्निक खूपच चांगला आहे. पुन्हा एकदा बोनस पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न, टच स्पर्श करण्याचा प्रयत्न, पण इकडे गुण कोणताही मिळवलेला नाहीये. पुन्हा एकदा इकडे चढाई करायला सज्ज होते ती रुणाली भुवड, जर्सी क्रमांक 3. बोनस लाईनच्या अगदी जवळ आहे. विचार करते की 1 पाय तिकडे ती टाकेल का. हो, असं दिसतंय. बोनस पॉईंट तिने बहुधा मिळवलेला असावा, पण तरी आपण पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. अजूनपर्यंत वाट पाहते मिड लाईन पशी ती
रुणाली आणि बोनस हो पंच म्हणतायत हो बोनसचा पॉइंट मिळवलेला आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर एक चांगली आघाडी घेतलेली आहे ती शिवशक्ती संघाने 5-2 अशी 15 मिनिटांचे 2 हाफ असणार आहेत. 5 मिनिटांची विश्रांती आणि ह्या सामन्यामध्ये इकडे आपण पाहता क्षणी इकडे प्रयत्न केला होता तो गुण मिळवण्याचा आणि इकडे एक गुण अगदी सहजरित्या मिळवलेला आहे तो प्रतीक्षा तांडेलनी. आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवशक्ती या संघाकडनं. एक आक्रमक संघ आहे. महाराष्ट्राचे आघाडीचे खेळाडू आघाडीचे कबड्डीपटू ह्या संघात खेळताना दिसतात. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सवाचा प्रदीर्घ असा इतिहास आहे. पूर्वीच्या काळात महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या हंगामाची सुरुवात ह्या स्पर्धेने व्हायची आणि अगदी सहजरित्या इथे डिफेन्स खूपच चांगला बचाव खूपच चांगला इकडे पाहायला मिळतो. शिवशक्तीचा एक समतोल पाहायला मिळतो या संघामध्ये. अटॅक चांगला आहे डिफेन्स चांगला आहे. इकडे चूक होते त्यामुळे 2 गुण सहज मिळणार आहेत. बघता बघता इकडे आघाडी घेतलेली आहे ती शिवशक्ती संघाने. म्हणजे एक क्षणी 5-2 अशी गुणसंख्या होती आता 7-2 अशी झालेली आहे. त्यामुळे 5 गुणांची आघाडी मिळवलेली आहे शिवशक्ती चा संघ. आणि तुम्ही पाहू शकता की जे डिफेंडर्स आहेत बरोबर बोनस गुण घेऊ देत नाही आहेत रेडर्सना. आणि त्याचबरोबर बरोबर ज्या क्षणी आक्रमण करायला पाहिजे अटॅक करायला पाहिजे घेरतायत आणि बरोबर गुण मिळवत आहेत. चंद्रोदयने सुद्धा चांगली लढत दिलेली आहे. प्रयत्न ते चांगला करतायत. स्थानिक महिला गटाचा हा सामना आणि इकडे एक गुण सहजरित्या मिळवलेला आहे. आता एकच खेळाडू बाकी चंद्रोदयचा कारण शिवशक्तीने अटॅकच तसा केलेला आहे. 10-2 अशी आघाडी त्यांनी मिळवलेली आहे. बरोबर बोनस गुण मिळवलेले आहेत. बरोबर जे रेडर्स आहेत त्यांना डिफेंडर्सने खूप चांगल्या पद्धतीने टॅकल केलेला आहे. गुण बरोबर मिळवलेले आहेत आणि म्हणूनच 10-2 अशी आघाडी घेतलेली आहे ती शिवशक्तीने. पहिला हाफ सुरू आहे. 15 मिनिटांचे 2 हाफ असणार आहेत. शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव 54वे हे यशस्वी वर्ष आहे आणि इकडे सहजरित्या गुण मिळणार आहे. आणि इकडे वेळ काढला जातोय आणि इकडे बरोबर ऑल आउटही झालेला आहे. 1 गुणही मिळालेला आहे. त्यामुळे एकूण 3 गुण इकडे मिळालेले आहेत आणि ऑल आउट झाल्यानंतर 13-2 अशी भरभक्कम आघाडी घेतलेली आहे शिवशक्ती संघाने. आपण एक मुलाखत घेणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत कबड्डीचा प्रवास एका खास खेळाडूकडनं. तो खास खेळाडू आहे भारताचा महाराष्ट्राचा प्रो कबड्डीचा खऱ्या अर्थाने दिग्गज शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता रिशांक देवाडिगा. रिशांक नमस्कार. आज कबड्डीमध्ये रिशांक देवाडिगा हे मोठं नाव आहे. आत्तापर्यंतचा कबड्डीचा प्रवास कसा राहिलेला आहे हे आमच्या सगळ्या कबड्डीच्या फॅन्सबरोबर शेअर करू शकता? नमस्कार सर्वांना. कबड्डीचा प्रवास हा सर्वांना माहितीच आहे की कबड्डी पहिलं प्रो कबड्डीच्या आधी फक्त मातीमध्ये खेळली जायची आणि एवढं पॉप्युलर नव्हतं खेळ आपला. पण आत्ता प्रो कबड्डी आल्यापासून कबड्डीचं पूर्ण रूप नक्षाच बदलून गेलेला आहे आणि आपण बघितले की मातीवरून जी कबड्डी आहे ती मॅटवरती पोचलेली आहे आणि खूप चेंजेस झालेत. नेम आहे फेम आहे. म्हणजे आता जे प्रो कबड्डी खेळतात प्लेयर आणि आम्हीसुद्धा खेळतो आहे तर कुठेही गेलो तरी लोक ओळखतात, फोटो घ्यायला येतात, ऑटोग्राफ घ्यायला येतात. तर खूप आनंद होतो. म्हणजे कधी विचारही केलं नव्हतं आम्ही की कबड्डी खेळून एवढं म्हणजे प्रसिद्धी भेटणार जगभरात आणि खूपच आनंद होतो. पण कबड्डीचा ह्या ट्रान्सफॉर्मेशन बघून एक संदेश जे होतकरू कबड्डीपटू आहेत ज्यांना पुढे जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे, मेडल जिंकायचं आहे, रिशांक देवाडिगाकडनं एक संदेश या होतकरू कबड्डीपटूंना. बघा कबड्डीचं खूप पॉप्युलर झालं आहे. ॲज अ कबड्डी प्लेयर मी बघितलं आहे की खूप चेंजेस आले आहेत कबड्डीमध्ये. पहिली जी कबड्डी होती ती आता राहिलेली नाही आहे. खूप प्रोफेशनल झालेली आहे. तर जेही मुलं आहेत म्हणजे ज्यांना कबड्डीमध्ये आपलं करिअर बनवायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी
तर खूप चांगली संधी आहे. फक्त त्यांना मेहनत केली पाहिजे, चांगलं फिटनेसवरती लक्ष दिलं. एक 6 महिने जरी त्यांनी आपल्या फिटनेसवरती लक्ष दिलं आणि खूप डेडिकेट होऊन कबड्डीसाठी मेहनत केली, तर मला असं वाटतं की मी खूप प्लेयर जे यंग प्लेयर आहेत त्यांना बघितलं आहे की जे 5-6 महिने चांगली मेहनत करून, चांगलं फिटनेस करून खूप चांगलं परफॉर्मन्स देत आहेत. तर खूप सॅक्रिफाईस करून मला असं वाटतं की प्लेयर लोकांनी खूप डेडिकेटेड राहून मेहनत केली पाहिजे आणि तुम्हाला संधी नक्कीच भेटेल. म्हणजे मेहनतीचं फळ नक्कीच हे भेटतं. हे मी आजमवलं आहे आणि जे यंग पिढी आहे त्यांनासुद्धा मी हेच संदेश देईन की तुम्ही आपल्या फिटनेसवरती लक्ष द्या, डाएटवरती लक्ष द्या आणि मेहनत करा बस. शिवनेरी सेवा मंडळाचे तिन्ही सेक्रेटरी आपल्याबरोबर आहेत. तिघांशी आपण संवाद साधूया. प्रथम आहेत सुबोध भाटकर, त्याच्यानंतर आपल्याबरोबर आहेत ते प्रकाश भोसले आणि त्यानंतर आहेत किरण मोरजकर. सुबोध सर, तुमच्याबरोबर प्रथम आपण एक संवाद साधूया की 54 वर्ष ह्या स्पर्धेचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगाल. 1969 साली शिवसेनेबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तेव्हापासून ही अविरत चालू आहे. मला वाटते भारतातली एकमेव स्पर्धा आहे की एवढी सुरू झाल्यापासून सतत चालू आहे. आणि व्यावसायिक स्पर्धा, आम्ही घेतो व्यावसायिक आणि मुलींच्या स्पर्धा. दसरा म्हटलं की सोनं लुटायची एक परंपरा आहे. ह्या स्पर्धेला सुद्धा सोन्याची एक वेगळी अटॅचमेंट आहे. मुळात गेली 54 वर्ष ही स्पर्धा चालू आहे आणि गेली 54 वर्षात दसऱ्याला जसं सोनं लुटलं जाते तसं या स्पर्धेमध्ये जे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असतात, पुरुष किंवा महिला, ह्या खेळाडूंना सोनसाखळी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. अशी मानाची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा खेळाडू न चुकता खेळतात. ही खेळाडू तर खेळाडू खेळतात, परंपरा मोठी आहे. किरण सर, पुढचा प्रवास आता कसा असेल? 54 वर्ष, हाफ सेंचुरी तर झालेली आहे. पुढचा प्रवास कसा असेल? इतका मोठा इतिहास या स्पर्धेचा आहे. पुढे आता आपण कबड्डीबरोबर खो खो संघाचे पण आपण चालू केलेल्या स्पर्धा आहेत. त्यांचे पण स्टेट लेवलच्या स्पर्धा आपण पुढे घेणार आहोत. आता कबड्डीच्या स्पर्धेत आपण घेतोच आहोत. आता आपण खो खोला पण टीम्स आपल्या चालू आहेत. असे स्पर्धा आपल्या चालू राहतील. महिलांचा सामना सुरू आहे तो या कबड्डी महोत्सवात जो आयोजित केलेला आहे तो शिवनेरी सेवा मंडळ यांनी. पण आपल्याबरोबर एक खास खेळाडू आहेत. त्यांचं नाव आहे सुवर्णा बारटक्के पालव आणि त्यांनी कबड्डीमध्ये भारतासाठी विश्वचषकात प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्याबरोबर एक संवाद साधूया आणि त्यांची कारकीर्द कशी घडली आणि कशी राहिली आहे हे जाणून घेऊया. ते आता सध्या ठाणा जिल्हा क्रीडाधिकारीत सुद्धा आहेत. त्यामुळे कबड्डी खेळत खेळत स्वतःचं एक प्रोफेशन कसं घडवावं यासाठी त्या एक उदाहरण आहेत. ताई नमस्कार. आणि तुमची ही जी कारकीर्द झाली, विश्वचषकात तुम्ही प्रतिनिधित्व केलं, ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी तुम्ही आहात, तुमचा हा प्रवास कसा राहिला, सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला थोडं सांगा. तर माझ्या कबड्डीची सुरुवात या शिवनेरीच्या मैदानापासून झाली. मी राहणार या शिवनेरी मंडळाची आहे आणि माझ्या खेळाची खरी सुरुवात ही या मैदानापासून झाली. माझं बेसिक इथून आहे सुरुवात. आणि त्याच्यानंतर मी MD कॉलेजमधून खेळायला लागले. प्रोफेशनल लेवलला हे मी आधी विचार केला नव्हता, पण जसं जसं मी शिवशक्ती मंडळात गेले प्रोफेशनल खेळायला सुरुवात केली. शिवशक्ती हा संघ माझाच संघ आहे. मला खूप आनंद होते की मी इथे आल्यानंतर मला माझ्या संघाची मॅच बघायला मिळते. खरं तर ह्या मैदानावरचं खूप जे खेळाडू या मैदानावर मेहनत करून खूप चांगला परफॉर्मन्स देतात, त्याचं असं म्हणणं आहे की वर्षभर ते खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. सो ह्या मैदानावर परफॉर्मन्स देण्यासाठी सगळेजण वर्षभर मेहनत करत असतात. किती छान सांगितलं आपल्याला ते सुवर्णा बारटक्के पालव यांनी की त्यांची सुरुवातसुद्धा इथेच झाली होती जेव्हा ते प्रतिनिधित्व करायचे शिवशक्ती या संघाचं. आणि तिकडनं जात त्यांनी इतिहास घडवला. आणि ते सांगतायत की मेहनत जर तुम्ही केलीत तर तुम्हाला सुद्धा हे जे कबड्डीचे बदललेले सुवर्ण दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा तो एक अनुभव घेऊ शकता. आपण हा संवाद इथे थांबवणार आहोत, पण हा जो सामना सुरू आहे तिथे आपण थेट जाऊया. तो आहे शिवशक्ती विरुद्ध चंद्रोदय ह्या संघांमध्ये. तर इथे आपण पाहू शकतो की शिवशक्तीचा जो संघ आहे त्यांनी 52-12 अशी आघाडी घेतलेली आहे आणि काही क्षण बाकी आहेत ते ह्या सामन्यामध्ये. आणि हा सामना जवळपास शिवशक्तीने पुन्हा एकदा मोठ्या थाटात जिंकला आहे अशीच चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे ते आता उपांत्यपूर्व फेरीत नक्कीच मोठ्या थाटात प्रवेश करतील ह्यात काहीच शंका नाही. पण खरंच आपण कौतुक करायला पाहिजे ते शिवशक्तीच्या अटॅकचं, त्याचबरोबर डिफेन्सचं सुद्धा. आणि जे रेडर्स होते, रुणाली भुवड, रिया मडकईकर, समृद्धी भगत, प्रतीक्षा तांडेल यांनी खरंच अप्रतिम खेळ केला. आणि या कबड्डीचं सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळालं. पण इकडे डिफेन्स खूपच चांगला आहे, अँकल होल्ड मजबूत आणि त्यानंतर सांघिक कामगिरीने
महत्त्वाचा एक गुण डिफेन्सने मिळवून दिलेला आहे तो चंद्रोदय या संघाला. कारण चंद्रोदयचं सुद्धा ह्या संघाचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण सध्या शिवशक्तीकडे 55-13 ही आघाडी आहे. ही आहे ती रेडर चंद्रोदय ह्या संघाची. आणि इकडे पाहू शकतो की डिफेन्ससुद्धा अतिशय तगडा आहे तो शिवशक्तीचा. बरोबर तिकडे बॅक होल्ड करत तिकडे डिफेन्सनी काम केलं आणि तिकडे रेडर गारद झालेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे गुण पुन्हा एकदा डिफेन्समध्ये मिळवत आहेत, अटॅकमध्ये मिळवत आहेत, बोनस पॉईंटमध्ये मिळवत आहेत. आणि शिवशक्तीच्या ह्या ज्या मुली आहेत, जो आहे स्थानिक महिला गट, त्यांनी 57-13 अशी आघाडी इथे घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता की डिफेन्समध्ये किती छान टेक्निक वापरली जाते. बरोबर एक डिफेंडर होल्ड करतो आणि बाकीचे संघ जे सहकारी आहेत ते सहायता करतात. आणि इकडे मोठ्या थाटात विजय हा मिळवलेला आहे तो शिवशक्ती संघाने. आणि ज्या प्रकारे ही कामगिरी झालेली आहे, ह्या संघामध्ये मोठे महाराष्ट्राचे खेळाडू खेळत आलेले आहेत, मोठा इतिहास आहे. आणि एक चॅम्पियन संघ कसा खेळला पाहिजे याचं प्रात्यक्षिक आज ह्या महिलांनी, ह्या मुलींनी इथे दाखवलं. आणि मोठा विजय, आणि तसं बघायला गेलं तर एकतर्फी विजय मिळवला, पण चंद्रोदय संघाने सुद्धा चांगली लढत दिली, पण शेवटी मोठा विजय मिळवला तो शिवशक्ती संघाने. तर आपण आत्ता पाहिला तो महिलांचा सामना, शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव. आणि तिकडे शिवशक्तीने स्वतःचा दरारा निर्माण करत मोठ्या थाटात हा विजय मिळवला आणि चंद्रोदय संघाला सहज नमवलं. आपण आता आहोत दादरमध्ये, पण दादरहून आपण फास्ट ट्रेन पकडून जाणार आहोत ते चर्चगेटला. कारण चर्चगेटला वानखेडे स्टेडियम जे आहे ते सज्ज झालेलं आहे ते विश्वचषकासाठी. ICC मेन्स वर्ल्ड कप 2023 रंगणार आहे. त्यामुळे सरळ आपण जाऊया ते वानखेडे स्टेडियम येथे. आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमोल काळे. त्यांच्याबरोबर आपण एक संवाद साधूया की वानखेडे स्टेडियम कशा प्रकारे सज्ज आहे ते 2023च्या विश्वचषकासाठी. सर नमस्कार. अनेक नवीन उपक्रम, अनेक नवीन सुविधा यावेळेस सज्ज झालेल्या आहे वानखेडे स्टेडियम, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या दृष्टीने आपण ज्या नवीन तयारी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्ण आउटफिल्ड नवीन केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेडियममध्ये बऱ्याचशा सुविधा ज्या मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहून राहिलो होतो की ज्याच्यामुळे अडचण होत होती प्रेक्षकांना, त्या सगळ्या सुविधांवर लक्ष देऊन ते आपण चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे टॉयलेट्स रिनोव्हेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉर्पोरेट बॉक्सेसही रिनोव्हेट करण्यात आले आहे. आउटफिल्ड चांगलं करण्यात आलेलं आहे. आणि इतरही ज्या सुविधा स्टेडियमवर आवश्यक होत्या त्या सगळ्या करून हे स्टेडियम आता वानखेडे जे आहे ते वर्ल्ड कप करता सज्ज करण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त 2 असे खास खेळाडू आहेत, वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर्स आहेत, ज्यांनी वर्ल्ड कप इकडे जिंकला होता, MS धोनी आणि सचिन तेंडुलकर. ह्यांच्यासाठी सुद्धा एक खास आठवण तयार केली आहे. बिलकुल नक्कीच केलेली आहे. हे पहिल्यांदा असं MCAमध्ये झालेलं आहे की सचिन तेंडुलकर यांचा जो पुतळा पूर्णाकृतीचा लागणार होता, जो आम्ही डिसाईड केलेला होता, ते पूर्ण केलेला आहे. तो पुतळा पूर्ण होऊन जागेवर लागलेला आहे आणि त्याचं अनावरण जे आहे ते 1 नोव्हेंबरला करण्यात येईल. तर आपल्याला जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अमोल काळे यांनी सांगितलं की ज्या सुविधा आधी उपलब्ध नव्हत्या त्या आता वानखेडे स्टेडियमवर उपलब्ध असतील. आणि एक खास पुतळा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा, त्याचं अनावरण होणार आहे ते 1 नोव्हेंबरला. आणि वानखेडे स्टेडियम सज्ज आहे ते विश्वचषक 2023साठी. तर आपण आहोत ते वानखेडे स्टेडियमवर आणि आपल्याबरोबर आहेत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. वानखेडे स्टेडियम सज्ज आहे ते विश्वचषकासाठी आणि कशी झालेली आहे तयारी ते आपण खुद्द उपाध्यक्षांकडूनच जाणून घेऊया. संजय सर नमस्कार. ग्राउंड जे आहे ते अप्रतिम दिसतंय, वानखेडे स्टेडियम सज्ज आहे, पण भरपूर काही बदल आम्हाला दिसत आहेत, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. बेसिकली वर्ल्ड कपसाठी तयारी केली आहे. ग्राउंड पूर्ण लश ग्रीन बनवायचं होतं, त्याच विचाराने आम्ही कंप्लीट आउटफिल्ड हे कंप्लीट नवीन केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही स्टँड्समध्ये गेलात तर बऱ्याचशा खुर्च्या 2-3 हजार खुर्च्या होत्या ज्या अशा ब्रेकवेल कंडिशनमध्ये होत्या, त्या सगळ्या रिफर्बिश करून नवीन टाकलेल्या आहेत. त्यानंतर जे आपले 58 बॉक्सेस आहेत त्या कंप्लीट 58 बॉक्सेसचं मेकओव्हर केलेलं आहे, सेल्फ सफिशियंट केलेलं आहे, पॅन्ट्रीपासून सगळं आतमध्येच केलेलं आहे, सीट्स नवीन केलेल्या आहेत. आणि सगळ्यात वैशिष्ट्य वानखेडे स्टेडियमचं विच इज द आय कॅचिंग इज प्रेसिडेंट बॉक्स. प्रेसिडेंट बॉक्स जो कम्प्लिटली ग्लास कवर्ड होता तो कंप्लीट ओपन करून त्याला गॅलरी बनवलेली आहे. VVIP सिटिंग आतमध्ये आहे 22 जणांचं, बाकी जवळजवळ 200 सीट्स बाहेर आहेत. फुल्ली ब्रँड न्यू लेदर सीट्स केलेल्या आहेत आणि त्याला कर्टन्स केलेले आहेत, बटन कर्टन्स आहेत जे लाईट शॉवर जरी आलं तरी ट्रान्सपरंट आहेत, ते आपण मॅच पण बघू शकतो. अँड आय वाउच दॅट दिस प्रेसिडेंट बॉक्स विल बी वन ऑफ द बेस्ट बॉक्स
इन इंडिया ही अशी तयारी केलेली आहे. सर आत्ता तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा तुम्ही स्टँड्सबद्दल सांगितलं. फॅन्ससाठी सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशननी काही अप्रतिम सुविधा ह्या वर्ल्ड कपसाठी केलेल्या आहेत. हां, बेसिकली आम्हाला फॅनना वेटिंग टाईम आतमध्ये यायला मॅच बघण्यासाठी जे टेक्स्टाईल्स आणि आहेत ते सगळे वेल इक्विप्ड आहेत. म्हणजे आम्ही जर आम्हाला उद्या अलाव केलं ICCने की तुम्ही मोबाईल स्कॅनिंग पण वापरा, आमचे टेक्स्टाईल मोबाईल स्कॅनिंगसाठी पण रेडी केलेले आहेत आम्ही. सो वी आर व्हेरी वेल प्रिपेअर्ड, वन स्टेप अहेड ऑफ rest of the association. I can vouch for that. Inside my stadium I have met a comfort मध्ये आपण कम्फर्ट केलेलं आहे की सगळ्यांना वॉटर सप्लाय हा पिण्याचं पाणी हे फ्री मिळालं पाहिजे, जे ICCने आणि BCCने आम्हाला रिक्वेस्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या स्पेक्टेटरची कम्फर्ट लेवल पण चांगली झाली पाहिजे. त्यांना गायडन्स, त्यांना कुठे जायचं, कुठल्या स्टँडला बसायचं, ह्या सगळ्याचे सायन्स बोर्ड आणि सगळे हे आमच्या स्टेडियममध्ये लावलेले आहेत. तर हे होते संजय नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आणि त्यांनी आपल्याला किती छान सांगितलं की वानखेडे स्टेडियमचे जे हे स्टँड्स आहेत, प्रेसिडेंट बॉक्स आहे, तो अप्रतिमरित्या त्याचं पूर्णपणे रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे, तयार आहे. आणि त्याचबरोबर जे चाहते आहेत, जे फॅन्स आहेत क्रिकेटसाठी, त्यांच्यासाठी सुद्धा ह्या वर्ल्ड कपसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ते आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अजिंक्य नाईक. त्यांच्याबरोबर आपण एक संवाद साधूया. अजिंक्य, एक सेक्रेटरी म्हणून इतका मोठा इव्हेंट, तुमची काय भूमिका आहे? भूमिका एकच आहे की हा इव्हेंट कसा सक्सेसफुल राहील, मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या सगळ्या मेंबर्सना त्याचा कसा अनुभव घेता येईल आणि मुंबईच्या जनतेला एक प्राऊड मुमेंट फील होईल, कारण इकडे इंडियासुद्धा खेळणार आहे. आपल्या मागेच 2011च्या ते सुवर्ण आठवणी आहेत. तर ह्या वर्ल्ड कपची इतक्या मोठ्या स्तरावर मेगा इव्हेंटची तयारी कशी झालेली आहे? नवीन आम्ही अपग्रेडेशन केलेत. आमच्या प्रेसिडेंट सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटॅलिटी एरियाज, कॉर्पोरेट एरियाज असतील, स्टँड्स असतील, हे आम्ही अपग्रेड केलेत. भारत विरुद्ध श्रीलंका जी 2011मध्ये इथे फायनल झाली होती, ती सुद्धा एक लीग मॅच आहे. कसा वाटतोय रिस्पॉन्स? भरपूर रिस्पॉन्स ऑलरेडी आला आहे. रिस्पॉन्स सर, म्हणजे तुम्ही ऑनलाईन जर बघितलं तर सगळं सोल्ड आउटच आहे आणि पूर्ण भारतातच वर्ल्ड कपचं एक म्हणजे फेस्टिवलसारखा सेलिब्रेट केला जातो आहे. तर हे होते अजिंक्य नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी. आपल्याला सांगतायत की एक सण जसा साजरा केला जातो, जसा उत्सव साजरा केला जातो, तशीच तयारी झालेली आहे आणि तसेच उत्सुक आहेत फॅन्स ते वर्ल्ड कप बघण्यासाठी, आणि ते सुद्धा आपल्याच मुंबईच्याच वानखेडे स्टेडियमवर. आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट ऑनरी सेक्रेटरी श्री दीपक पाटील. पोलीस म्हटलं, पोलीस जिमखाना म्हटलं, मुंबई क्रिकेट म्हटलं की त्यांची आठवण नेहमीच येते. पण सर नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे. आज वानखेडे स्टेडियमचं जे ग्राउंड आहे, आउटफील्ड आहे, जेव्हा आम्ही पाहतोय लश ग्रीन, एखादं बिलियर्ड्सचं टेबल कसं असतं तसं वाटतंय. काय आणि कशा प्रकारे ही तयारी करण्यात आली? ही तयारी फार पूर्वीपासून म्हणजे आम्ही प्लॅन केला होता. आमच्या अपेक्स काउन्सिलने आणि स्पेशली प्रेसिडेंट सर आणि आमचे जे अपेक्स काउन्सिल ऑफिस बेरर आहेत, तर आमचं एक आधीपासूनच लश ग्रीन करायचं आमचं स्वप्न होतं आणि ते आम्ही फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आणि प्रत्येक गोष्ट आम्ही प्रत्येक वेळी आमचे सर्व प्रेसिडेंट, सेक्रेटरी, आमचे ऑफिस बरोबर आम्ही व्हिजिट द्यायचो आणि इवन BCCIची जेव्हा त्यांची रेकी झाली त्यांच्याकडून पण जेव्हा काही इन्स्ट्रक्शन आल्या ते प्रत्येक गोष्ट आम्ही ती मायन्युटली करत गेलो आणि थँक्स टू ज्यांनी हे बनवलं त्यांनीसुद्धा किती 100 वर्षापूर्वीची कंपनी होती आणि त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे म्हणजे बेस्ट आउटफील्ड द्यायचा आम्ही प्रयत्न केला आणि आता आपल्याला रिझल्ट दिसेलच मॅचच्या वेळेस. दीपक सर, आता तुम्ही आउटफील्डविषयी सांगितलं. वानखेडे स्टेडियम म्हटलं की फॅन्स तर मोठ्या प्रमाणात येतातच, पण ही जी खेळपट्टी आहे आपली, त्याच्यावर धावांचा अक्षरशः पाऊस पडतो. ह्या वर्ल्ड कपसाठी खेळपट्टी कशी खेळेल? खेळपट्टीबद्दल बोलणं तरीसुद्धा आमची आपली खेळपट्टी आपण बघत आला IPLच्या मॅचेस असून दे, ही एकदम स्पोर्टिंग खेळपट्टी आणि इथे रन्सचा, धावांचा तर इकडे चांगलाच पाऊस पडत असतो. त्यामुळे ह्या वर्ल्ड कपलासुद्धा ही खेळपट्टी चांगलीच चालेल. बॅट्समनसाठी नंदनवन असेलच. नक्कीच. तर हे होते दीपक पाटील, आपल्याला सांगतायत की खेळपट्टी तयार आहे, फलंदाजीसाठी ते नंदनवन असेल, आउटफील्ड लश ग्रीन आहे आणि स्पेक्टेटर्स आणि चाहत्यांसाठी खूप एक छान त्यांनी संदेश सांगितला की आपला जो संघ आहे टीम इंडिया, त्याला तर तुम्ही सपोर्ट द्याच, पण क्रिकेटलाही तुम्ही प्रेम करा आणि मोठ्या संख्येने तुम्ही इथे या आणि क्रिकेटचा मनसोक्त आनंद तुम्ही नक्की लुटा.
त्यामुळे तुम्ही जर विश्वचषक पाहत असाल, मुंबईत राहत असाल, कुठेही राहत असाल, तर एकदा तरी तुम्ही वानखेडे स्टेडियमवर मॅच पाहायलाच पाहिजे. पूर्वीचं वानखेडे वेगळं होतं, 2023चं वानखेडे वेगळं आहे. आणि जसं आपण ह्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं ऐकलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या, की वानखेडे स्टेडियम ह्या विश्वचषकासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झालेला आहे एका वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे तुम्हाला फॅन्स म्हणून नक्कीच आवडेल ती वर्ल्ड कप पाहायला आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, कारण ह्याला आपण म्हणतो ती भारतीय क्रिकेटची पंढरी.